एखाद्या पदार्थाच्या चवीबद्दल तुम्ही हळूहळू मॅच्युअर होता, तसं तुमचे जे टेस्ट बड्स आहेत तेही एका पदार्थाच्या चवीबद्दल हळूहळू मॅच्युअर होतात. तुम्ही जर या चॅनलवर जुने असाल तर तुम्हाला माहिती असेल की मला दडपे पोहे हा पदार्थ आवडत नाही, पण माहीत नाही, नकळत हळूहळू दडपे पोह्यांबद्दलची माझी उत्सुकता आणि दडपे पोह्यांच्या चवीबद्दल माझं एक आकर्षण हे हळूहळू वाढायला लागलेलं आहे. तर आज आपण अशाच एका ठिकाणी जाणार आहोत जिथे ऑथेंटिक पद्धतीने दडपे पोहे बनवले जातात आणि आपल्याला हे सुचवलं होतं काही सबस्क्रायबर्सनी मागच्या ब्लॉगमध्ये. तर त्यांच्या कमेंट्सना मान राखत आपण आज इथे जाणार आहोत. तर इथल्या या दडपे पोह्यांची चव कशी, हे पण आपल्याला दडपे पोहे मागच्या दडपे पोह्यांसारखे निराश करतात की उत्सुकता अजून निर्माण करतात, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. नमस्कार मित्रांनो, एकांत रायडरच्या एका नवीन भागात तुमचं परत एकदा स्वागत. आज आपण आलेलो आहोत नवसह्याद्री या भागामध्ये. मागे जो आपण बादशाहीचा नाश्त्याचा रिव्ह्यू घेतला तर त्यात आपण दडपे पोहे खाल्ले होते. मला ते दडपे पोहे अजिबात आवडले नव्हते, कारण का ते पोह्यांच्या चिवड्यांमधनं केले होते. तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं, तुम्हाला जर कुठे माहिती असतील दडपे पोहे तर तुम्ही मला सुचवा. आणि अनेक जणांनी मला सुचवलं, नवसह्याद्रीमध्ये योगेश्वरी दडपे पोहे म्हणून एक ठिकाण आहे, तिथे फार चविष्ट असे दडपे पोहे मिळतात. म्हणून आपण आज नवसह्याद्रीमध्ये आलेलो आहोत त्यांचे हे दडपे पोहे टेस्ट करण्यासाठी. गुगलवर तुम्ही जर पाहिलं तर तिथे त्यांचे काही पदार्थ दिसतील, पण मी इथे येऊन जर पाहिलं तेव्हा आम्हाला कळालं की इथे फक्त त्यांचे 2 पदार्थ मिळतात. एक म्हणजे दडपे पोहे आणि दुसरं म्हणजे उपमा किंवा उपीट. हे 2 पदार्थ त्यांच्या इथे मिळतात. चला तर मग तिथे आज जाऊया आणि यांचे हे दोन्ही पदार्थ चाखून बघूया, त्यांची चव बघूया आणि त्यांची जे काही चव असेल त्याचा रिव्ह्यू हा तुमच्यासमोर आणूया. नवसह्याद्रीचं जे पोस्ट ऑफिस आहे त्याच्या शेजारीच ते तुम्हाला अपर्णा मंगल केंद्र मिळेल आणि तिथे हे स्थित आहे. तुम्ही गर्दी पाहू शकता, हळूहळू किती गर्दी वाढलेली आहे. 2च पदार्थांसाठी एवढी गर्दी हे सांगतं की इथे उत्कृष्ट चव आणि उत्कृष्ट चवीचे पदार्थ मिळतात. याचं लोकेशन म्हणजे DP रोडवरनं तुम्ही नवसह्याद्री कोचिंग सेंटर आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर जोशी किचन आहे आणि जोशी किचनच्याच शेजारी तुम्हाला हे जे अपर्णा मंगल केंद्र आहे त्याच्या एका दुकानात हे दडपे पोह्यांचा ठिकाण मिळेल. डाव्या हाताला जर तुम्ही पाहिलं तर तिथे पंडित फार्म आहे. पंडित फार्मचं मला वाटतं कुठलं तरी एक गेट आहे, त्याला कितवा नंबर गेट आहे मला माहीत नाही, पण पंडित फार्मच्या त्या गेटसमोर जोशी किचन आहे. त्याच्या शेजारी तुम्हाला हे अपर्णा मंगल केंद्र मिळेल. अपर्णा मंगल केंद्राच्या इथे तुम्हाला हे योगेश्वरी दडपे पोह्यांचं ठिकाण मिळेल. माझं नाव अश्विनी. मी माझ्या मते 1-1.5 वर्षापासून येते आहे कंटिन्यू आणि कुठेही टेस्टमध्ये चेंज नाही आहे. इतकं सुंदर आहे की, आणि मी स्वतः कोकणस्थ आहे त्यामुळे मला टेस्टमध्ये चेंज आवडत नाही आणि इथे कधीच चेंज होत नाही. त्यामुळे मी डेली 1-2 दिवसाआड तर येते खायला. सो छान आहे इथे, मस्त एकदम. आणि स्वतः खूप पोलाईट आहेत, त्याच्यामुळे कस्टमर्स पण खूप बांधले गेले त्यांच्यापासून. त्यामुळे एकदम छान आहे, म्हणजे हे खूप छान आहे रिस्पॉन्स. थँक्यू. येस, एकदम घरगुती चव आहे, छान. नेहमी आम्ही इथेच खातो आणि रोज ऑफिसला जाताना एक चांगल्या उत्कृष्ट चवीचा नाश्ता मिळणं हे पण पुण्यात फार गरजेचं आहे आणि छान चव आहे. येस. आपलं नाव? विपुल. थँक्यू. येस. पुरुषोत्तम देशपांडे. दडपे पोहे आणि उपीट हे दोन्ही छान प्रकारे इथं खायला मिळतं. गर्दी खूप असते आणि घरनं देखील पार्सल बरेच लोक इथनं घेऊन जातात. चव खूपच छान आहे
त्यामुळं अवश्य भेट देऊन त्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा. हे मॅडम रेग्युलर पोहे आहेत ना? रेग्युलर पोहे? नाही हे चिवडा पातळ चिवड्यावाले पोहे? ओके. त्यात तुम्ही मीठ आणि आता ही साखर. ओके. तळलेले दाणे. ओके. हे आता त्यांनी तळलेले दाणे वापरले. HDFC Bank माझा व्यापार. थँक्यू. ही फोडणी आहे म्हणजे तडकासारखी फोडणी घरनं करून आणतो. ओके. या फोडणीमध्ये काय काय असतं ना? त्या फोडणीमध्ये मोहरी, हळद, कढीपत्ता, मिरची. ओके. फोडणी छान एकजीव करण्याचाही प्रयत्न करतात की जेणेकरून जे तेल आणि जो मसाला आहे तो प्रत्येक पोह्याच्या याला लागला पाहिजे. मेहनत बघताय तुम्ही, भरपूर मेहनत आहे. पूर्ण हाताने बनवलेले हे दडपे पोहे आहेत. कुठलंही मशीन नाही की काही नाही. काळजी मशीननी बनवता येत नाही ओके. कारण मशीननी ते क्रश होऊन जातं सगळं. ओके. आता ताईंनी आपल्याला सांगितलं जे पोहे असतात ते एकदम नाजूक असतात आणि याच्यात मशीन वापरता येत नाही, हातानेच करायला लागतं. कारण का जर मशीन वापरलं तर जे पोहे आहेत त्याचा फार मिक्सरसारखं ते बारीक होऊन जाईल. आता त्याच्यात हे कवलेलं खोबरं टाकतात. भरपूर प्रमाणात असं हे कवलेलं खोबरं आहे. फ्रेश नारळ. कच्चा कांदा आहे. आता हा कच्चा कांदा टाकला त्यांनी. हे नारळाचं पाणी आहे. ओके. सांगितल्याप्रमाणे हे नारळाचं पाणी वापरतात. आणि खरे दडपे पोहे जे आहेत त्याची ओळख म्हणजे हे नारळाचं पाणी. नारळाच्या पाण्यात एक नैसर्गिक हे लिंबू आहे. आता लिंबाचं पाणी वापरतात ते. लिंबाचा रस. ओके. लिंबाचा रस आहे हा. परफेक्ट आंबट गोड असा हा बॅलन्स मिळण्यासाठी त्यांनी लिंबाचा रस त्याच्यात ओतला आहे. आता हा टोमॅटो घालते. आणि फ्रेश चिरलेला टोमॅटो.
ओके, अशा पद्धतीने हे दडपे पोहे एकदम तयार आहेत. बाउल दे, मी त्यांना फक्त हे करते. येस. आणि जेव्हा तुम्हाला सर्विंग केलं जातं तेव्हा हा फुल बाउलचा आकार आहे. मी तुम्हाला जे मगाशी म्हणालो की फुल क्वांटिटी जी आहे तीही एवढ्या मोठ्या बाउलमध्ये येते. येस, चला मग. इथे तुम्हाला तिखटचं पाहिजे असेल तर मिरची किंवा लोणचं हेही मिळू शकतात, जर तुम्हाला तुमचे दडपे पोहे तिखट पाहिजे असेल तर. तर हे जे दडपे पोहे आहेत याच्या आत काय काय आहे ते आता आपण बघूया. वरनं त्यांनी शेव दिलेली आहे, ही शेव जरा बाजूला सरको आणि खोबरं पण दिसतं आहे मला, फ्रेश खोबरं. दाणे आहेत बऱ्यापैकी, टमॅटो, मला वाटतं कढीपत्ता आहे, म्हणजे कढीपत्ता म्हणजे ही फोडणी पण आहे त्याला दिलेली, कोथिंबीर, हे असे घटक आहेत. आणि हा चिवडा आहे का मला वाटतं पातळ पोह्यांचंच, दडपे पोह्यांचंच पूर्ण हे आहे. अशा पद्धतीने सगळं एकजीव केलेलं आहे. चला पहिला घास घेऊन बघूया. सुंदर चव. याच्यात पहिली चव जी तुम्हाला येते ती म्हणजे साखरेची. दाताखाली साखर येते, त्यानंतर पोहे आणि त्याच्यावर एकजीव झालेले खवलेलं खोबरं आणि कोथिंबीर, कांदा, टमॅटो. जसं आपण कांद्याला लेयर किंवा एक एक परत उघडत जातो तशी या पोह्यांची, दडपे पोह्यांची एक एक परत, एक एक लेयर जी आहे ती उघडत जाते आणि तुमच्या चवीला एक एक टप्प्याने वेगवेगळा आनंद देत जाते. सुंदर पोहे ते, आणि माझ्या मते एकदम ऑथेंटिक असे दडपे पोहे आहेत. या जागी फक्त दडपे पोहेच मिळतात आणि मला वाटतं अजून एक पदार्थ म्हणजे उपीट मिळत असेल. पण दडपे पोहे यांची स्पेशालिटी आहे. यांना 2 वर्ष झाली या जागेवर, 2 वर्ष गेली हे इथे दडपे पोहे देत आहेत आणि खरंच मस्त चव आहे. आताशी आपण फक्त एकच घास घेतला आणि त्या एका घासामध्ये एवढं कौतुक बाहेर निघालं आहे. बघूया आपण अजून काय काय आनंद मिळतो पुढच्या घासांमध्ये. मला वाटतं लिंबाचं पाणी आणि अजून त्यांनी बहुतेक नारळाचं पाणी टाकलं असेल, त्याच्यामुळे ते जे पोहे आहेत ते थोडे सॉफ्ट झालेत. पण त्याला कॉन्ट्रास्ट म्हणजे जी शेव आहे ती त्याला एक कुरकुरीतपणा देते. असं हे बॅलन्स कुरकुरीत आणि सॉफ्ट असे दडपे पोहे आहेत. मला विशेष दडपे पोहे आवडत नाहीत, पण मी पूर्ण बाउल संपवू शकतो. आणि त्यांनी आपण शूटिंग करतो आहे म्हणून हाफ हे दिलेत. तिथे हाफ मिळत नाहीत, फुलच मिळतात. फुल क्वांटिटी मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेली आहे, पण इथे आम्ही दोघांनी मिळून घेतलेले आहेत म्हणून ही तुम्हाला एवढी थोडी क्वांटिटी दिसते. याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी असते फुल दडपे पोह्यांची. अप्रतिम चव. आता तुम्हाला जर याला अजून तिखट करायचं असेल तर त्यांच्याकडे मिरची पण आहे, ही तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यासोबत ते लोणचं पण तुम्हाला देतात. मला लोणचं पण घेता येईल या दडपे पोह्यांबरोबर. काही लोकांना लागतं, मी दोन्ही घेत नाही. मला जसे नॅचरल किंवा न्यूट्रल दडपे पोहे असतात तसेच हवे होते, तसेच टेस्ट करायचे होते. पण जर समजा तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्याची ही सोय त्यांच्याकडे आहे. मला दडपे पोहे खूप आवडतात आणि यांचे दडपे पोहे खाल्ल्यावरती
ते खूपच आवडले आणि त्यात एक दाण्याचा तो क्रिस्प म्हणजे क्रंचीनेस असं दाताखाली येणं, खोबरं आणि हे आणि सगळ्या ज्या त्यांच्या चवी आहेत आंबट, तिखट, गोड त्यात एकदम सगळ्या बॅलन्स आहेत. खूप परफेक्ट सगळ्या चवी आहेत. खूप सुंदर पोहे. दुसरा जो पदार्थ मित्रांनो आपण घेतलेला आहे इथे तो म्हणजे त्यांचा उपमा आणि त्याच्यावर शास्त्राप्रमाणे छान लिंबू पिळून घेऊया. उपमा मित्रांनो जनरली 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे त्याच्यात साखर नसते आणि दुसरा ज्याच्यात साखर असते. मला ज्याच्यात साखर असते तो जास्त आवडतो. आता आपल्यासमोर काय आलं आहे ते आपण बघूया. याच्यात साखर आहे का नाही तुम्ही गेस करा. याच्यात साखर असेल का नसेल. आणि खूप सुंदर दिसतं आहे. त्याच्यावर जो कलर कॉन्ट्रास्ट दिलेला आहे, खवलेलं खोबरं पांढऱ्या रंगाचं, मस्त हिरवी चिरलेली कोथिंबीर, पिवळ्या रंगाची शेव आणि त्याच्या खाली दडलेलं हे उपीट किंवा उपमा. आता उपम्यामध्ये त्याच्या आत काय काय दडलेलं आहे ते बघूया. काय काय ऐवज आपल्याला सापडत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जे मला दिसलं ते म्हणजे उडदाची डाळ. हे बघा मित्रांनो, उडदाची डाळ ही तळलेली, कांदा, टमॅटो एवढे तरी ऐवज आपल्याला दिसले. कढीपत्ता आणि ही मला वाटतं मिरची दिसते आहे. मिरचीच वाटते ही लाल. येस, लाल मिरची आहे ही. लाल मिरचीचा बहुतेक याला फोडणी दिलेली असावी. मस्त भरपूर याच्यात उडदाची डाळ दिसते. उडदाची डाळ आहे ना मित्रांनो, ती आपण खाताना मला तर वैयक्तिक खूप जास्त आवडते. ती दाताखाली येते आणि एक त्याची चांगली चव लागते. एक मस्त मॅच होते ती पिठाबरोबर. चला पहिला घास घेऊन बघूया. त्यात थोडी शेव पण आपण वापरूया, कोथिंबीर आणि खोबरं सगळ्या मिळून, सगळ्या घटकांचा मिळून हा पहिला घास. सुरेख. ह्याच्यात साखर आहे आणि त्याच्यामुळे चव मस्त आहे. मला वाटतं फार लवकर उघडतं आहे. टायमिंग मी विचारलं नाही, आपण टायमिंग बघून घेऊ. आता उपीट संपत आलेलं आहे, उपमा संपत आलेला आहे म्हणून ते कोमट झालेलं आहे. पण तुम्ही जर लवकर आलात तर तुम्हाला हे ताजं ताजं एकदम गरम मिळेल आणि गरम असताना याची चव अजून छान वाटेल. सुंदर चव आहे उपम्याची. आणि जवळपास प्रत्येक घासामध्ये ना ती उडदाची डाळ येते आहे, जी तुम्हाला प्रत्येक घासाला आनंद देते. मस्त आहे आणि तिखट नाही लागलं. त्याच्यात मला अजूनपर्यंत तरी मिरचीचा एक घास नाही आला. काही लोकांना मिरची आवडत नाही, त्यांच्यासाठी ते अतिशय छान आहे. गोडसर असं हे उपीट आहे, उपमा आहे, छान एकदम. 2च पदार्थ मिळतात, एक म्हणजे दडपे पोहे आणि हा उपमा. दोन्ही चवीला अतिशय उत्कृष्ट. जर तुम्ही मला वैयक्तिक विचारलं दोन्हीसाठी तुम्ही इथे या, कारण का दोन्ही पदार्थ एकदम उत्कृष्ट आहेत. मी ते बरेच लोक पाहिले, बरेच लोक इथून पार्सल घेऊन जातात. मीही पार्सल येणार आहे वडिलांसाठी आणि दोन्ही पोरांसाठी. खूपच छान चव आहे आणि एकदम हेल्दी. नंतर तुम्हाला मी दाखवतो. एकदम घरगुती पद्धतीने सगळं जो स्टाफ आहे खूप छान पद्धतीने सगळं करतो आहे. कौतुक आहे. जवळपास सगळ्या महिला आहेत. खूप छान. आणि गेले 2 वर्ष हा त्यांचा उपक्रम सुरू आहे आणि आमच्या त्यांना शुभेच्छा. याच पद्धतीने त्यांचा अजून व्यवसाय वाढावा आणि लोक जास्तीत जास्त व्यवसायाकडे वळावे. याचं एक उत्तम उदाहरण आहे ते योगेश्वरी दडपे पोहे. पत्ता मी सांगतोच आणि खाली तुम्हाला पत्ता याच्यात मिळेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला पत्ता मिळेल आणि एक कमेंट जी आहे ती तुम्हाला पिन केलेली मिळेल, जेणेकरून तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये गेलात तर तुम्हाला त्याच्यातही याचा पत्ता आणि टायमिंग्स कळतील.
त्याच्यात गुगल मॅपची लोकेशन मी देतो तुम्हाला, ही लिंक देतो त्याच्यात. सुंदर चव. सढळ हाताने खोबरं, शेव, कोथिंबीर हे टाकले गेलेलं आहे. अजिबात कंजूसी नाही केलेली. त्याच्यामुळे प्रत्येक घासात तुम्हाला हे सगळे घटक त्या उपमाबरोबर मिळतील. आणि सॉफ्ट उपम्याचं टेक्स्चरबरोबर कुरकुरीत शेव जी आहे ते अजून छान जाते. मस्त वाटतं. उपमा ऑफकोर्स एवढा सॉफ्ट आहे तुम्हाला चावायची पण गरज नाही, गिळला तरी चालेल, एवढा सॉफ्ट आहे. पीठ छान आहे, खूप तिखट नाही आहे आणि असं खूप गोडसर पण नाही आहे, बॅलन्स चव आहे. आणि बाकी शेव वगैरे खूप सुंदर वाटते मला तर. माझ्या आवडीचे ह्याच्यात खोबरं आहे, खोबरं आणि कोथिंबिरीचं कॉम्बिनेशन हे मला भयानक आवडतं. उपीट पोहे याच्यावर तर यात आहे ते, तरी खूप सुंदर वाटतं आहे मला ते खायला. मस्त आहे, उपीट मस्त आहे. नमस्कार, आम्ही योगेश्वरी दडपे पोहे कर्वेनगरमध्ये असतो. आम्ही रोज सकाळी 7:30 ते दुपारी 11 वाजेपर्यंत सोमवार ते रविवार रोज असतो आम्ही. मी वीणा जोशी, माझी बहीण कीर्ती जोशी, आम्ही दोघी सख्या बहिणी आहोत. आमची ही ट्रॅडिशनल घरातली रेसिपी आहे जी वाडवडिलांकडनं आमच्यापर्यंत आलेली आहे, गेली पिढ्यानपिढ्या चालत आलेली. ती रेसिपी आम्ही लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे. आम्ही हे दडपे पोहे सुरू करून आता 2 वर्ष होतील. रिस्पॉन्स ट्रिमेंडस आहे, लोकांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. असं लक्षात आलं की दडपे पोहे फारसे बाहेर कुठे विकले जात नाहीत, त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स जास्त आहे. घरीच केले जातात, विकत मिळत नाहीत, मग आम्ही इथे खायला येतो असं सांगणारे खूप आहेत. लांबून लांबून बाहेरगावून येणारे सुद्धा खूप लोक आहेत की पुण्यात काम होतं तर आम्ही नक्की इथं खायला येतो असं आवर्जून सांगणारे लोक आहेत. आणि सुरुवातीच्या काळात आम्हाला थोडी अडचण अशी झाली की खूप लोकांना दडपे पोहे म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. तसा तो रिजन स्पेसिफिक आहे ना, कोकणाच्या बाहेर फारसा माहीत नाही कोणाला. त्यामुळे सुरुवातीला ते आम्हाला थोडंसं लोकांना समजावून सांगावं लागलं की दडपे पोहे काय असतात, मग ते गरम का नसतात, मग ते शिजवतच का नाहीत, मग ते असे कच्चेच खायचे का, मग घरी जाऊन गरम करू का, असे खूप खूप गमतीशीर प्रश्न आम्हाला समोर आले. त्याची एक वेगळी मजा होती. पण बाकी इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. म्हणजे लोकांना भेटतो. दोघींचं आमचं म्हणणं हेच होतं की जी घरचं काहीतरी आहे ते आपण, दोघींची मुलं आता मोठी झाली, तिचा नोकरीला आहे, माझा कॉलेजमध्ये आहे, त्यामुळे वेळ भरपूर होता हाताशी. आता असं वाटलं काहीतरी वेगळं करूया, हे करून बघूया. जमलं, क्लिक झालं, चा आनंद आहे. तर अशा पद्धतीने आजचे हे ऑथेंटिक दडपे पोहे हा भाग आपण कव्हर केला. खरंच खूपच सुंदर आणि चविष्ट असे हे दडपे पोहे होते. मला या दडपे पोह्यांची चव तर आवडलीच, पण आपल्याला जे बघायला मिळालं की कसे बनतात आणि ती फ्रेश बॅच जी आपल्याला खायला मिळाली त्याच्यात एक वेगळाच आनंद होता. आणि दुसरा आनंद हे बघण्यात होता की ही कम्प्लिटली एक महिलांची टीम जी हा पूर्ण व्यवसाय सांभाळते. आणि या 2 बहिणी म्हणजे थोडक्यात एक कौटुंबिक व्यवसाय जे या 2 बहिणी सांभाळतात तेही पाहून खूप आनंद मिळाला. माझ्या मते अनेक महिलांना यांच्याकडनं प्रेरणा घ्यायला हवी की अशा छोट्या छोट्या जे पदार्थ आहेत जे आपण घरी बनवतो त्याची तुम्ही मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये त्याचं तुम्ही महत्त्व शोधा आणि ते तुम्ही बाजारात तुम्ही आणू शकता. मी आशा करतो की तुम्हाला हा भाग आवडला असेल, तुम्हाला हे दडपे पोहे आवडले असतील. जर आवडले असतील आणि इथे तुम्ही येऊन खाऊन नसाल गेला तर एकदा तरी नक्की इथे दडपे पोहे खायला या. मला दडपे पोहे आवडत नाहीत, पण मी छातीटोकपणाने तुम्हाला हे सांगू शकतो की तुम्ही आवर्जून इथले दडपे पोहे खायला या. आवडत नसतील तरीही तुम्हाला आवडतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि हो, सबस्क्राईब तेवढं करून जायला विसरू नका. चला, हा भाग आता इथेच थांबवतो. दर बुधवारी स्वाती तुमच्यासमोर एक घरगुती अशी रेसिपी याचे व्हिडिओ घेऊन येईल आणि आपण तर दर शुक्रवारी भेटूयाच. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.